मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही. राजकारण केलेलं आहे म्हणजे आम्ही शून्यातनं राजकारण केलं. बाळासाहेब त्यांनी कोण होतं आपल्याकडे ना एक माणूस नव्हता. श्रीराम सोलाजीची इलेक्शन पहिली इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोचलं. लोकांनी आपल्याला उचलून धरले, कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले, एकत्र राहिलो. आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत. त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता. पण काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडकून बसलो. आणि मी अशाच बैठका सगळ्या फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून वधवून की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा, आम्ही ते दुरुस्त करू. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. त्याची कारण काय आज बोलायचं आपल्याला कारण नाही. तुम्हाला अनुभव येत आहे. काही लोक आमच्यातनं सोडून गेले. इथं आमच्याकडे 5 मिनिटात आत येणारी माणसं 3 तास तिथे झाडून पाहतात. ही परिस्थिती आहे. काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेलं की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी त्यांनी उशीर होत. राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही. माझ्या पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या तोंडात कमी असतो एवढं लक्षात. माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील, त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे, जनता आहे तर मी राजा आहे की नाही हा परत वाद आता म्हणतोय. श्रीरामचंद्र मी राजा असेल ना नसेल पण तुझी संस्कृती मानवी राजांनी रचली. जो मंत्र तिने आम्हाला दिला की तुम्ही पैठण तालुक्यात नाही शिमाळकर घाटात जन्माला दिला, तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मत टाकावं का नाही ह्या निवडणुकीच्या योग्य प्रयुक्त आहे. तरुण पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे, त्यामुळे हे प्यायला पाहिजे, ते प्यायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फारसं नसतं. मी तर क्वचित असतो बघतो सगळं. मी वाईट एवढ्याच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, त्यांनी फलाना केलं नाही, त्यांनी हे केलं नाही. अहो जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं.